सर कुठे होतीस बाळा तू इतके दिवस? सर काय झालं तर आमच्या कॉलेजमध्ये जे चॅप्टर मॅथचे सुरू आहेत ते कॉलेज उशिरा सुरू झाले असल्यामुळं मागे आहेत आणि तुम्ही जे घेता ते म्हणजे पुढे गेलेलं आहे म्हणून म्हणजे दोन्ही पैकी काय करायचं हे समजत नाही मला म्हणून मी जॉईन केले नव्हते क्लास. अरे काय सुषमा, आम्ही रोज वाट बघतोय तुझी. आता रेग्युलर राहशील की नाही तू? त्या दिवशी पण मला म्हटली आता मी रेग्युलर राहणार आहे सर, त्याच्यानंतरच गायब झाली परत 2 आठवडे. हो सर आता राहणार आहे रेग्युलर. कॉलेजमध्ये काय चाललंय आणि इथे काय चाललंय ते मॅटरच नाही करत बाळा. तुला दोघीकडे तरी शिकायला भेटतच आहे ना. हो. आणि दोघं एकाच वेळेस शिकतोय का आपण, सांग बर का? नाही. नाही, क्लास संध्याकाळी असतो, कॉलेज सकाळी असतं, है ना? हो. तर मग रेग्युलर राहता इथून पुढे, ठीक आहे सुषमा? ओके सर. हा. हो. अनुष्का कुठे आहे? आणि अनुष्का तुझी मैत्रीण? ती पण नाही आली, तिचा पण हाच प्रॉब्लेम आहे. मी सांगते तिला जॉईन करायला. हो चालेल. बरं आता कुठला चॅप्टर चालू आहे कॉलेजमध्ये, काय स्टेटस? आता आमचा म्हणजे फर्स्ट अँगल अँड इट्स मेजरमेंट झाला आहे आणि आता कॉम्प्लेक्स नंबर सर घेत आहेत. मग आपला इथे पण कॉम्प्लेक्स नंबरच चालू आहे. जॉईन करायला पाहिजे होता क्लास मी, म्हणजे मला समजलं असतं. हा, मग आता कॉम्प्लेक्स नंबरच चालू आहे अजून पण संपला नाहीये तो, तुला समजेल ओके हळूहळू. सर. हा. आणि मला सांग कॉलेजमध्ये कुठपर्यंत झालं कॉम्प्लेक्स नंबर? म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन पर्यंत आलंय कॉम्प्लेक्स नंबर्सचे. अच्छा, आपण थोडं पुढे गेलोय, मी परत रिवाइज करतो तुमच्यासाठी, काही हरकत नाही. ओके सर. ओके, व्हेरी गुड. चला, रितू आहे का? हो सर. ओके, गायत्री आहे का? हो सर, प्रेझेंट. प्रेझेंट, व्हेरी गुड. अजून कोण आहे रे? ज्ञानेश्वर नाही दिसत आहे आज, आहे की नाही? आहे ना बाळा? ओके, बाकी लोकांशी माझी काही जास्त ओळख नाही असं मला वाटतंय. तुम्ही ओळख करा माझ्याशी, बाकी लोक पण सांगा मला तुमची नावं. अजून किती दिवसांपासून तुम्ही अटेंड करताय ते पण सांगा. पवन, त्याच्यानंतर आहे गिरीश. पवन सोनवणे लेफ्ट. नाव घेतल्याबरोबर सोडून दिलं तुम्ही. गिरीश कोण आहे? गिरीश सर मी आता 1-2 हा, दिवसापूर्वी जॉईन केलं. अच्छा. तू कुठला आहेस बाळा गिरीश? बोरखेडाचा आहे सर, चाळीसगाव. बोरखेडा, 40 गाव. ओके. अजून दिव्या तू कुठली आहेस बाळा? दिव्या नावाची आयडी कोणाची आहे? त्याच्यानंतर जयश्री, आर्या, मोक्षदा तर आहेच, मोक्षदा नेहमीच असते. धाराशिव सर. मोक्षदा कोण बोलला आता? आर्या बोललीस का? आर्या बोलली. अच्छा, आर्या तुझी मैत्रीण आहे का बाळा सुषमा? नाही हो सर, सर. धाराशिवची आहे ती ना. धाराशिवची आहे का ती? तू पण सर धाराशिवची आर्या आहे? माझी हो मैत्रीण सर. आहे. ओके ओके, मोक्षदाची मैत्रीण आहे का आर्या? हो सर. हो Yes, सर. ओके ओके. निकिता? येस सर. हम्म. ओके ओके. सर मी गेल्या क्लासला नव्हते. मोक्षदा तू नव्हतीस का बाळा लास्ट लेक्चरला? नव्हते सर. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. चला, आपण आज नव्याने काहीतरी परत शिकूया. काही लोक बरेच नव्हते, सुषमा पण बरेच लेक्चर्स नव्हती, तर मग मी थोडं रिवाइज करतो. सुषमा, आज थोडं तुला पिकअप पकडावं लागेल बाळा. हो सर. ओके, आणि पुन्हा मला तू दिसली पाहिजेस. ओके सर. सर तुम्ही होमवर्क दिला होता? होमवर्क दिला होता, हो. आणि तुम्ही तो केलाय हा गायत्री? Yes. हो. व्हेरी गुड बेटा. कॉम्प्लेक्स नंबर
चलो मी कॉम्प्लेक्स नंबर एकदम शॉर्टली परत रिवाइज करतो, सगळ्यांना समजेल ह्या भाषेत. प्रयत्न करतो की तुम्हाला समजेल. ठीक आहे. एकदम फास्ट मध्ये मी 5-10 मिनिटात पुढच्या पूर्ण कॉम्प्लेक्स नंबर रिवाइज करतो. ठीक आहे. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? हो सर. ओके. स्क्रीनवरचं सगळं दिसतंय का रे तुम्हाला? हो सर दिसतंय. ही विंडो नाही दिसत आहे ना, जी मी इकडे तिकडे सरकवतोय? दिसते. दिसत आहे सर. ती पण दिसतेय का? तिला हो. गायब करून टाकू मग, हे ना डिस्टर्ब करते ती मध्ये मध्ये. गायब झाली. आता दिसतेय का? नाही. ओके. चलो समजून घ्या कॉम्प्लेक्स नंबर काय असतो. आपण आतापर्यंत ज्या नंबर सोबत डील केली ते सगळे नंबर्स होते रिअल नंबर्स. 10वी पर्यंत आपण अशा नंबर सोबत डील करायचो जे सगळे रिअल नंबर्स होते. रिअल नंबर्स म्हणजे कोण रे मग? रिअल नंबर्स म्हणजे असे नंबर, नॅचरल नंबर, सुषमा नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, हो सर. पूर्णांक, अपूर्णांक, त्याच्यानंतर समसंख्या, विषम संख्या, या सगळ्या नंबर्सला आपण रिअल नंबर्स म्हणत असतो. ठीक आहे. ओके. आता हे सगळे नंबर्स जे आहेत, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, हे सगळे नंबर्स नंबर लाईनवर लाय करतात. नंबर लाईनवर आपण त्यांना प्लॉट करू शकतो. बरोबर की हो नाही? सर. हो. हा, नंबर लाईनवर आपण त्याला ड्रॉ करू शकतो. तर अशा नंबर्सला आपण रिअल नंबर्स म्हणत असतो. पण काही काही नंबर्स असतात जे कुठेच येत नाही, नंबर लाईनवर येत नाही, कॅल्क्युलेटरवर येत नाही, कुठे कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही. मग त्या नंबर्सला कुठले नंबर्स म्हणतात आणि ते नंबर्स कसे दिसतात, तर त्याला आपण बघतो. हे बघा इथे रूट मध्ये -64 मी लिहिलंय. हे बघा मी त्याला गोल करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रूट मध्ये -64 इथे दिसतंय ना तुम्हाला? हो सर. कारण की मला माहिती आहे प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरचाच स्क्वेअर रूट येतं. स्क्वेअर रूट त्याच नंबरचं येतं ज्याचा जो परफेक्ट स्क्वेअर आहे. मग 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, पण -64 हा परफेक्ट स्क्वेअर नाही. मग मायनस नसल्यामुळे मी काय केलं, त्या 64ला -64ला मी लिहिलं 64 इंटू -1. मग 64चा रूट वेगळा केला इंटू -1चा रूट वेगळा केला. ठीक आहे. आता 64चा रूट मी लिहू शकतो 8 आणि -1 जो आहे रूट मध्ये त्याला काहीच नाही लिहिता येत, तो तसाच लिहावा लागतो. मग त्या नंबर्सला कोणीतरी म्हटलं की हा कुठेच येत नाही. मग कुठे येतो रे? मी बोललो होतो, हे आठवतं का तुम्हाला? ये नंबर कहीं भी नाही, इमेजिनरी नंबर. ये नंबर कहाँ आता है, असं सांगितलं होतं मी. ख्यालों में. हा, खयालो में आता है. मग खयालो में आता है म्हणून त्याला काय म्हणतात? इमॅजिनरी. ठीक आहे. खयाल म्हणजे काय? जे स्वप्नात चालतं ते. स्वप्नात चालतं ते खरं असतं का? नाही. ते काय नाही. असतं? ते काय असतं? इमॅजिनरी. म्हणून त्याला म्हणणार आपण इमॅजिनरी नंबर. ठीक आहे. ओके का? इथपर्यंत ओके क्लिअर आहे सर. का? आता कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो जनरली कसा दिसतो हे बघा. Z इज इक्वल्स टू A प्लस BI या फॉर्मॅटमध्ये कॉम्प्लेक्स नंबर दिसतो. त्याच्यामध्ये ए आणि बी कोण आहे रे? ए इज रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड बी इज इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ए आणि बी नेहमी करता कोण आहेत? ए आणि बी रिअल नंबर्सच आहेत. ठीक आहे. बट जो एकटा आला तो रिअल पार्ट, जो आय सोबत आला तो इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. मग आता इथे मी काय नंबर्स दिले बघा. Z इज इक्वल्स टू 7 प्लस 5y, Z इज इक्वल्स टू -7 -5y, Z इज इक्वल्स टू √7 प्लस √5y. मला सांग मग गायत्री, Z इज इक्वल्स टू √7 प्लस √5y मध्ये रिअल पार्ट कोण आहे आणि इमॅजिनरी पार्ट कोण आहे बाळा? √7 प्लस √5 हा सर रिअल पार्ट आहे. √7 रिअल पार्ट आहे आणि आय हा इमेजिनरी पार्ट आहे. आय नाही आहे बाळा इमॅजिनरी पार्ट. आय ज्याच्या सोबत आलाय तो इमॅजिनरी पार्ट आहे. A divided by BI is the imaginary part. हा, मग आता √7 कोण आहे? रिअल पार्ट. आणि √5 कोण आहे? इमॅजिनरी पार्ट. इमेजिनरी पार्ट. ठीक आहे. ओके.
मग आता आपण बघणार ऑपरेशन, त्याला म्हणतात अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पहिलं ऑपरेशन येतं इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरला इक्वेट करणे. ठीक आहे. मग इक्वॅलिटी मध्ये सपोज पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे माझा Z1 x प्लस IY आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे Z2 3 प्लस 5y. मी Z1 इज इक्वल्स टू Z2 कधी म्हणू शकतो? जेव्हा याचा रिअल पार्ट म्हणजे x आणि याचा रिअल पार्ट म्हणजे 3 हे दोघं इक्वल असतील आणि याचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे y आणि याचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे 5 हे दोघं इक्वल असतील, then we can say these two complex number are equal. Okay? Yes or no? यस सर. Very good. सर चला. इक्वल म्हणजे पुढच्या जी संख्येला आहे तिथं म्हणजे नंबर असायला पाहिजे का? हो बाळा, कोणतेही दोन, म्हणजे आता दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल आहेत तर त्यांचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असतो. इकडे बघ मी काय एक्झाम्पल दिलंय. Z1 इज इक्वल्स टू x प्लस 5y है ना, आणि हो. Z2 इज इक्वल्स टू 3 मायनस yi. आता याच्यात रिअल पार्ट सेम असतील कारण Z1 इज इक्वल्स टू Z2 आहे असं मी म्हणतोय. मग याचा हो. रिअल पार्ट आणि याचा रिअल पार्ट सेम म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू 3. याचा इमॅजिनरी पार्ट आणि याचा इमॅजिनरी पार्ट सेम विथ साईन. मग आता याचं साईन आहे निगेटिव्ह वायचं, म्हणजे मायनस y इज इक्वल्स टू प्लस 5 म्हणजेच y इज इक्वल्स टू मायनस 5. ठीक आहे. ओके सर, समजलं. हा, आता पुढे मी बघा इथे काय लिहिलंय, स्टार करून लिहिलंय बघा. ही गोष्ट वाचा एकदा. काय लिहिलंय रे हे? कोणी वाचेल का? सर मी वाचते. हा, वाच. इनइक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, रिअल पार्ट्स अँड इमेजिनरी पार्ट्स गेट त्याच्यानंतर काय आहे सर? इक्वेटेड. गेट इक्वेटेड. म्हणजे काय, रिअल पार्टला रिअल पार्ट सोबत इक्वेट करायचं आणि इमॅजिनरी पार्टला इमॅजिनरी पार्ट सोबत इक्वेट करायचं. ओके ओके. Yes, sir. येस. चला पुढे चालायचं का? पुढे आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, कोणी सांगेल का रे? गायत्री, रितू, ज्ञानेश्वर, कोणी आहे का? इमेजनरी पार्टचं साइन चेंज. इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज होतं. शाबाश. कोण बोललं रे? रितू. शाबाश बाळा. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला आपण झेड बार नी डिनोट करतो. हा सुषमा? ओके सर. कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट होतो? झेड नी. आणि कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो? ए प्लस IB च्या फॉर्म मध्ये असतो. म्हणजे हो एक सर. रिअल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट या फॉर्म मध्ये असतो. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉन्जुगेट ऑफ झेड इज डिनोटेड बाय व्हॉट? झेड बार. झेड बार इज इक्वल्स टू, काय दिसतंय तुला इथे? काय झालं? साइन चेंज झालं, वरी प्लस होतं खाली मायनस झालं. हा, कोणाचं? झेड बार. हा, कोणाचं साईन चेंज झालं? इमॅजिनरी पार्ट. इमेजिनरी पार्टचं. इमॅजिनरी पार्टचं. ओके ओके. व्हेरी गुड. चला पुढे जायचं का मग? हो हे सर. बघा, मग आता इथे मी ते लिहून दिलंय शब्दामध्ये. इन अ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर साइन ऑफ ओनली इमॅजिनरी पार्ट. कोणाचं चेंज होईल? फक्त इमॅजिनरी इमेजिनरी पार्ट. पार्टचं. रिअल पार्टच्या साईनला हात लावायचं का? नाही. नाही. म्हणजे बघा आता झेड इज इक्वल टू 3 प्लस 5y, तर झेड बार काय असेल रे? 3 मायनस 5y. ओके, क्लिअर? यस सर. चलो, आता ह्या प्रॉपर्टीज आहेत कॉन्जुगेटच्या. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बघा, जर झेड आहे झेड, तर त्याचा आपण बार घेतला तर इमॅजिनरी पार्टचं साईन बदलेल, बरोबर ना? आणि जो झेड बार असेल त्याचा परत एकदा बार घेतला तर तो कोण देईल रे आपल्याला? ओरिजिनल वालाच. परत साईन बदलून पहिल्यासारखंच होऊन जाईल ना, हो की नाही? हो. म्हणून मग त्याला म्हणणार आपण झेड बारचा बार इज इक्वल्स टू झेड इटसेल्फ. आता बघा, सपोज मी Z1 प्लस Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन केली.
आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या ऍडिशनचा पूर्ण ऍडिशनचा परत बार घेतला, दॅट इज इक्वल्स टू पहिले Z1 चा बार घ्या, मग प्लस करून Z2 चा बार घ्या, दॅट इज वन अँड द सेम. काहीही बदलत नाही, काहीही फरक पडत नाही. ठीक आहे, क्लिअर. सेम Z1 मायनस Z2 चा बार. आता हे जे दिसतंय तुम्हाला इथे ऑपरेशन्स दिसतायत ना रे. Z1 प्लस Z2 म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा ऍडिशन, Z1 मायनस Z2 म्हणजे वजाबाकी सबट्रॅक्शन, Z1 इंटू Z2 म्हणजे गुणाकार मल्टिप्लिकेशन, Z1 अपॉन Z2 म्हणजे डिव्हिजन, है ना. बरोबर की नाही. हो. हा, हे जे दिसतंय आपल्याला दीज आर ऑपरेशन्स. ऑपरेशन्स मध्ये जेव्हा आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर सोबत कुठलंही ऑपरेशन केलं तर तो कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला नेहमी काय देतो, नवीन कॉम्प्लेक्स नंबरच देतो. ठीक आहे. हे बघा इथे ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये Z1 प्लस Z2 केलं तर रिअल पार्ट प्लस रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट. दिसतंय का तुम्हाला, आहेत की नाही क्लासमध्ये. हो. हा, पहिलं आहे सपोज Z1 प्लस Z2 करतोय आपण तर रिअल पार्ट प्लस रिअल पार्ट म्हणजे 3 प्लस 5 प्लस इमॅजिनरी पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट म्हणजे 2 प्लस 3 म्हणजे आन्सर येईल Z1 प्लस Z2 चं 8 प्लस 5 आहे. आणि 8 प्लस 5 आहे पण कोण आहे रे, नवीन कॉम्प्लेक्स नंबरच आहे. ठीक आहे, चालायचं का पुढे. हो सर. त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग त्याच्यामध्ये सपोज दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1 आणि Z2, तर मी Z1 प्लस Z2 केलं आणि Z2 प्लस Z1 केलं तर आन्सर थोडी बदलणार आहे, कारण 2 प्लस 3 पण 5 असतो आणि 3 प्लस 2 पण 5च असतो, है की नाही. म्हणून ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. हे मी तेव्हा पण सांगितलं होतं मागे, आठवतं का. ऍडिशन कशी असते, कम्युटेटिव्ह. आठवलं का सुषमा तुला हा शब्द. हो सर, आठवला. हा, मग इथे काय Z1 प्लस Z2 इज इक्वल्स टू Z2 प्लस Z1 म्हणजे तो कम्युटेटिव्ह लॉला सॅटिस्फाय करतो. जर तीन कॉम्प्लेक्स नंबरचा ऍडिशन असेल तर कुठल्याही दोनचा आपण आधी करू शकतो. Z2 प्लस Z3 आधी केला मग Z1 ला ऍड केला, किंवा Z1 प्लस Z2 आधी केला आणि मग Z3 ला ऍड केला, तर आन्सर विल बी सेम. काही फरक नाही पडत. 2 प्लस 3 करा म्हणजे किती, 2 प्लस 3 इज 5 आणि मग नंतर त्याच्यामध्ये 5 ऍड करा म्हणजे किती, 10. किंवा मग 5 प्लस 3 करा 8 आणि मग त्याच्यामध्ये 2 ऍड करा म्हणजे किती, परत 10च. ऍडिशन इज असोसिएटिव्ह अल्सो. कुठल्याही दोनचा ऍडिशन आधी केलं आणि नंतर उरलेल्याचं नंतर केलं तर काहीही फरक पडत नाही. ठीक आहे, ही प्रॉपर्टी परत आली आहे. Z1 प्लस Z2 चा होल बार इज इक्वल्स टू Z1 बार प्लस Z2 बार. सबट्रॅक्शन पण सेम, रिअल पार्ट मधून रिअल पार्ट सबट्रॅक्ट करायचा, इमॅजिनरी पार्ट मधून इमॅजिनरी पार्ट सबट्रॅक्ट करायचा, है ना. बरोबर की आणि नाही. समजा सर आन्सर जर मायनस मध्ये आलं तर काय करायचं, मायनस ठेवायचं, काही होत नाही, मायनसच राहू द्यायचं. ओके. हा, 3 मायनस 2 इज 1, 5 मायनस मायनस 7. आता बघा इथला इमॅजिनरी पार्ट जो आहे दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा तो निगेटिव्ह आहे, म्हणजे तो काय होईल रे, 5 मायनस मायनस 7. 5 मायनस 7, 5 मायनस मायनस 7 म्हणजे 5 प्लस 7. 5 प्लस 7 काय होतो, 12. मग Z1 मायनस Z2 काय आला, 1 प्लस 12i. ठीक आहे, क्लिअर. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह. Z1 मायनस Z2 आणि Z2 मायनस Z1 सेम सेम असतात का रे, कधी नाही, कधीही सेम सेम नसतात. ठीक आहे, ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. ही ऑलरेडी आपण कॉन्जुगेट मध्ये पाहिलेली आहे. Z1 मायनस Z2 पूर्ण फॅमिलीचा बार म्हणजे Z1 बार मायनस Z2 बार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर विथ स्केलर.
स्केलर म्हणजे कॉन्स्टंट नंबर. समजा कोणत्या कॉन्स्टंट नंबरनी मल्टिप्लाय केलं. म्हणजे त्यात फक्त मॅग्निट्यूड असलेला. हा 7 म्हणजेच मॅग्निट्यूड. ज्याला व्हॅल्यू आहे ती म्हणजे मॅग्निट्यूड. ओके. ओके. मग 7 नी मल्टिप्लाय केलं समजा झेडला, तर 7 नी कशाला मल्टिप्लाय होईल? रिअल पार्टला पण आणि इमॅजिनरी पार्टला पण. मग तो काय झाला? 7 × 3 = 21. 7 5 जार 35. म्हणजे हा काय भेटला आपल्याला? 7Z. स्केलर सर मल्टिप्लिकेशन. क्वेश्चन मध्ये स्केलर दिलेला असतो का? हा, जेव्हा गरज पडते तेव्हा करतो बाळा आपण. ओके. असं काही स्पेसिफिक एवढूसा प्रश्न नाही बनत. आता बघ इथे बनतोय तो प्रश्न. समजा इथे समजवतो मी तुला. बघ मी 3 नी मल्टिप्लाय करतोय. जेव्हा मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर होईल तेव्हा कॉम्प्लेक्स नंबर दोघं एकमेकांना मल्टिप्लायला येतील ना. म्हणजे हो. हा ब्रॅकेट इंटू हा ब्रॅकेट. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? या ब्रॅकेटच्या प्रत्येक एलिमेंटनी या ब्रॅकेटच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतो. बरोबर ना? हो. ते म्हणजेच स्केलर मल्टिप्लिकेशन. 3 × 2 = 6. 3 × 7 = 21i. बघ आलं ना स्केलर मल्टिप्लिकेशन. हो. हो. मग 2i × 2 = 4i. and 2i × 7i is 2 × 7 is 14. I × I is I². बरोबर ना? हो. आणि सर खाली ती बरोबर. -1 आय ची व्हॅल्यू इमेजिनरी पार्ट घेतलेला आहे का? I² म्हणजे -1 असतो बाळा. कारण I तर हो रूट ऑफ सर. -1 असतो ना. हो. I कोण असतो? रूट ऑफ -1. म्हणजे I² काय असेल? रूटचं स्क्वेअर केलं तर काय होईल? 1च होईल म्हणून -1. मी सांगतो तुला परत. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट मी म्यूट करतोय हा. ओके सर. नोट्स ऑब्झर्व करा. मी 2 मिनिटात तुम्हाला परत ऑनलाईन भेटतो. बघा तुम्ही. मी म्यूट करतोय. ओके. चलो. आहेत का रे सगळे? हो सर आहेत. हा. मग बघा मल्टिप्लिकेशन कसं केलं समजलं का? हो सर. मग आता इथे आला 6 + 21i + 4i. मग इमॅजिनरी पार्टचा आपण ऍडिशन करत असतो. ठीक आहे. परत थांबा 2 मिनिटं.
चलो आलोय मी परत. सॉरी, माझ्याकडे आज थोडा लाईटचा प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे इंटरनेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आवाज येतोय तुम्हाला माझा? हो सर, येतोय. ओके ओके. बघा आता याच्यामध्ये 21i प्लस 4i हे दोघं इमॅजिनरी पार्ट आहे. मग ऍडिशन ऑफ इमॅजिनरी पार्ट होऊन जाईल. 21i प्लस 4i किती? 25i. 6 प्लस इथे 14 आहे, पण आय स्क्वेअर आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1, कारण आय काय असतो रे आपला? आय असतो रूट ऑफ इमॅजिनरी नंबर म्हणजेच रूट ऑफ मायनस. मग आय स्क्वेअर जर केला तर काय होईल? रूट ऑफ -1चा स्क्वेअर. मग आय स्क्वेअर काय होतो? रूट ऑफ -1चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, वर्ग आणि वर्गमूळ गायब होऊन जातात. मग काय होईल? आय स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. ठीक आहे. मग हा होईल 14 इंटू -1 -14. -14 प्लस 6 किती रे? -8. अशा प्रकारे आपल्याला भेटतं ते आन्सर. ठीक आहे, आलं का लक्षात? हो सर. ओके. आता पुढे आहे प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. प्रॉपर्टीज परत. प्रॉपर्टीज काय असतं? मल्टिप्लिकेशन काय असतं? मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. 3 इंटू 2 करा किंवा 2 इंटू 3 करा, काही फरक पडतो का रे? नाही. आन्सर विल बी सेम. ठीक आहे, आन्सर सेमच येणार. म्हणून त्याला आपण म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ. Z1 इंटू Z2 इज इक्वल्स टू Z2 इंटू Z1, है ना? हो सर. तसंच असोसिएटिव्ह लॉ पण तो फॉलो करतो. कॉन्जुगेट पण फॉलो करतो. कॉन्जुगेटचं ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे ना? हो सर. हा, कॉन्जुगेटची प्रॉपर्टी ऑलरेडी आपण लिहिलेली वरती एका ठिकाणी. मग बघा, ही एक नवीन प्रॉपर्टी इथे येते की सपोज Z जर असेल तुमचा A प्लस IB, तर Z बार कोण असेल रे? A मायनस IB. मग Z इंटू Z बार कोण असेल? A प्लस IB इंटू A मायनस IB. या ठिकाणी कुठली प्रॉपर्टी येते? A प्लस बी इंटू A मायनस बी. म्हणजेच काय रे? A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. पण इथे B कोण आहे? B आहे, म्हणून होईल A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इंटू I स्क्वेअर. I स्क्वेअर काय असतो? -1. मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल? प्लस. म्हणजेच A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. अशा प्रकारे हे आन्सर आपल्याला मिळतं. ठीक आहे, तर ओके हे सर. लक्षातच ठेवा. ही गोष्ट लक्षातच ठेवा की Z इंटू Z बार कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय केलं तर आन्सर इज त्याच्या रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ठीक आहे. ओके सर. हा, चलो पुढे जायचं का मग आता? हो सर. त्याच्यानंतर आहे डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय रे? म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर Z1 डिवायडेड बाय Z2 करायचं. हो, Z1 आणि Z2 ला डिवाइड केलं की त्याच्यामध्ये आपण खालचा जो कॉम्प्लेक्स नंबर असतो डिव्हिजनला जो असतो तो, त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. 2 प्लस 7i आहे, तर त्याचा कॉन्जुगेट कोण असतो? 2 मायनस 7i. बरोबर ना? हो की नाही? हो सर. 2 मायनस 7i नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो, म्हणजे आपल्याला त्याचं डिव्हिजन सॉल्व्ह करता येतं. डिव्हिजन मध्ये काय होतं? मग न्यूमरेटर 3 + 2i इंटू 2 मायनस 7i, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आणि 2 प्लस 7i इंटू 2 मायनस 7i. आत्ताच पाहिलं आपण Z इंटू Z बार काय असतो रे नेहमी? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. मग इथे A कोण? 2, B कोण? 7, म्हणजेच होईल 2 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. समजलं का? हो सर. ओके ओके, ठीक आहे. मग इथे वरती काय होईल रे? वरती होईल मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. 3 नी 2 ला मल्टिप्लाय केलं, 3 2 जार 6. 3 नी -7 ला मल्टिप्लाय केलं, 3 इंटू -7 इज -21. आय पण आहेच.
परत 2 ने पण मल्टिप्लाय केलं 2i इंटू 2 इज 4i 2 इंटू 7 इज 14 प्लस इंटू मायनस इज मायनस आय इंटू आय बिकम्स आय स्क्वेअर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करत गेलो. म्हणजे आपण डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण काय करतोय ऍक्च्युअल मध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरच करतो आहे. ठीक आहे. आलं का लक्षात? हो सर. मग परत डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण आपल्याला काय आन्सर भेटतं? अगेन वी विल गेट अ कॉम्प्लेक्स नंबर ओनली. आपल्याला नवीन कॉम्प्लेक्स नंबरच त्यामध्ये भेटतो. ठीक आहे. ज्याला आपण परत ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. पुढचा आहे पॉवर ऑफ आय. पॉवर ऑफ आय म्हणजे आयच्या जर वेगळ्या वेगळ्या पॉवर्स आल्या तर त्याचा आन्सर काय असणार? तर आय कोण असतो रे? आय असतो रूट ऑफ -1. मग आय स्क्वेअर जर केला तर जसं मागे समजावलं मी स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, तर मग आय स्क्वेअर कोण असतो? -1. त्याच्यानंतर आय क्यूब कोण असेल? आय क्यूब असेल आय स्क्वेअर इंटू आय. आय स्क्वेअर इज -1. -1 इंटू आय इज मायनस आय. आय क्यूब असतो -आय. त्याच्यानंतर आय रेस टू 4 म्हणजे आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. आय स्क्वेअर इज -1. मग -1 इंटू -1 काय होऊन जाईल रे? +1. सो मग ही गोष्ट लक्षातच ठेवा की आय रेस टू 4n इज ऑलवेज इक्वल्स टू 1. आय ची पॉवर जर 4च्या मल्टिपल मध्ये असेल तर आन्सर विल बी ऑलवेज 1. ठीक आहे. मग काही एक्झाम्पल्स घेतले होते आपण आय रेस टू 49. इथे काही एक्झाम्पल्स घेतले होते आय रेस टू 35, आय रेस टू 93, आय रेस टू 403. असे एक्झाम्पल्स घेतले होते है ना. काही एक्झाम्पल्स आहेत इथे अजून प्रॅक्टिसला दिले होते, होमवर्कला दिले होते काही क्वेश्चन्स. ठीक आहे. इथे मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन्स घेतले होते आपण. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इथपर्यंत झालंय का बाळा सुषमा कॉलेजमध्ये? हो सर झालंय. ओके. त्याच्यानंतर आपण बघतो स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला मी एकदम पटकन समजावून सांगतो तुम्हाला की झेड इज इक्वल्स टू, त्याला आपण नाव देऊया, जो कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काढायचंय त्याला नाव दिलं झेड. झेड इज इक्वल्स टू -8 -6i. त्याचं रूट काय असेल रे? कॉम्प्लेक्स नंबर सोबत कुठलंही ऑपरेशन केलं तर तो आपल्याला काय देतो? कॉम्प्लेक्स नंबरच देतो है ना. हो सर. म्हणून आपण त्याला कन्सिडर करून घेतलं ए प्लस आय बी असं नवीन कॉम्प्लेक्स नंबर येईल काहीतरी असं. मग आता याच्यात मला ए आणि बी शोधायचे. मग मी ही प्रोसेस फॉलो करणार की स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोघं साइडचा स्क्वेअर केला तर इकडे लेफ्ट हँड साइडला स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल म्हणजे हाच भेटला -8 -6i. पण राईट साइडला मी केलं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, मग तो काय होतो ए स्क्वेअर प्लस 2ab. पण इथे आय पण आहे म्हणून 2abi प्लस बी स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. आय स्क्वेअर पुन्हा एकदा -1, मग तो होईल -b स्क्वेअर. रिअल पार्टला सोबत लिहिलं. रिअल पार्ट कोणते? ज्यांच्या सोबत आय नाही ते रिअल पार्ट. मग आय ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरला सोबत लिहिलं. मग हा झाला ए स्क्वेअर बी स्क्वेअर बरोबर प्लस 2abi. आता इथे मी एक वाक्य लिहितोय बघा. देअरफॉर बाय व्हॉट? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी म्हणजे काय? याचा रिअल पार्ट म्हणजेच याचा रिअल पार्ट, याचा इमॅजिनरी पार्ट म्हणजेच याचा इमॅजिनरी पार्ट. इक्वल करतो आपण. मग लिहिलंय मी ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट? -8 आणि 2ab इज इक्वल्स टू व्हॉट? -6. मग हा 2a जो आहे तो इकडे मल्टिप्लायला होता तिकडे पाठवला तर डिवाइडला गेला. मग तो होईल b इज इक्वल्स टू -6/2a. 2 3 आर 6, 2 3 6. मग b ची व्हॅल्यू आली -3/a. ही b ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो जेणेकरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं, वर्ग समीकरण. ठीक आहे. वर्ग समीकरण आपल्याला असं भेटतं a⁴ प्लस 8a स्क्वेअर -9 इज इक्वल्स टू 0. हे वर्ग समीकरण सॉल्व करतो आपण फॅक्टरायझेशननी. मल्टिप्लिकेशन इज -9 आणि ऍडिशन इज +8 असे दोन फॅक्टर शोधायचे. ते फॅक्टर्स काढल्यानंतर आपल्याला दोन व्हॅल्यूज भेटतात. ए स्क्वेअर इज इक्वल्स टू -9 आणि ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. या दोघांपैकी स्क्वेअर कधी निगेटिव्ह असतो का? नाही. म्हणून ए स्क्वेअर इज इक्वल्स टू -9.
इज नॉट पॉसिबल असं आपण म्हणतो. मग कोण पॉसिबल असेल तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. मग ए स्क्वेअर जर 1 आहे तर ए कोण आहे? प्लस ऑर मायनस 1. मग ए जर प्लस ऑर मायनस 1 आहे तर फॉर ए इज इक्वल्स टू प्लस 1. बी ची व्हॅल्यू इथून काढली, इथून बी इज वॉट? -3 अपॉन ए. -3 अपॉन 1 म्हणजेच -3. ए इज इक्वल्स टू -1 तर बी इज इक्वल्स टू -3 अपॉन -1 म्हणजेच +3. इकडे -3 आला, इकडे +3 आला. ए पॉझिटिव्ह पण बी निगेटिव्ह आणि ए निगेटिव्ह पण बी पॉझिटिव्ह, म्हणून मध्ये लिहिताना 1 -3i आपण लिहिणार. जर दोघांच्या व्हॅल्यू सेम सेम आल्या असत्या, ए पण पॉझिटिव्ह बी पण पॉझिटिव्ह, ए पण निगेटिव्ह बी पण निगेटिव्ह, तर आपण दोघांच्या मध्ये प्लस लिहिला असता. नाहीतर आपण काय लिहितो नेहमी? मायनस. आणि स्क्वेअर रूट आहे म्हणून प्लस ऑर मायनसच त्याच्या बाहेर आपण लिहिणार. ठीक आहे, हे होतं स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इथपर्यंत समजलंय का रे तुम्हाला? हो सर. ओके. आता पुढे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे परत वर्ग समीकरणे. पण हे वर्ग समीकरण असं असतं ज्याच्यामध्ये डी ची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac, बी वर्ग वजा 4ac. हो सर, हे 10th मध्ये होतं. हो, पण मग हे 10th मध्ये जे होतं त्याच्यात तुम्ही काय लिहून येत होतात? रूट मध्ये -28. इथेच संपत होतं तुमचं उत्तर, है ना? इथे. हो हो. आता काय करणार आपण? आपल्याला माहिती रूट मध्ये मायनस आला की त्याला काय करतो? एकतर परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्याला बाहेर काढतो. रूट मध्ये -1 म्हणजे त्याला काय लिहितो? आय, है ना? हो. म्हणजे आपल्याला इथे असा आन्सर भेटेल, x इज इक्वल्स टू -1 प्लस √7i अपॉन 8 आणि x इज इक्वल्स टू -1 मायनस √7i अपॉन 8. ठीक आहे, मग याच्यावर पण काही मी होमवर्क दिले होते. हे 10वीच आहे तसं पाहिलं तर. फक्त एक नवीन कॉन्सेप्ट काय आली की रूटला मायनस मध्ये लिहिण्यापेक्षा आपण त्याच्याऐवजी आय लिहून टाकू. बरोबर? ओके सर. असं जर आलं समजा तुमचं 10वीत येत होतं -17 रूट मध्ये, बरोबर ना? तर तुम्ही तसंच ठेवत होता. आता काय लिहिणार? रूट मध्ये 17 आय. रूट मध्ये -1 कोण असतो? आय असतो. त्या -1 ला बाहेर काढून आय लिहायचं. ओके, ओके का? ओके सर. हो सर. आता पुढे आहे अर्गन्स डायग्राम. अर्गन्स डायग्राम म्हणजे जेव्हा पण आपण कॉम्प्लेक्स नंबर बघतो तर त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण पॉइंट म्हणून प्लॉट करू शकतो. सपोज कॉम्प्लेक्स नंबर आहे -1 + 3, तर पॉइंट काय येईल? -1, 3. मग पॉइंट म्हणून आपण कुठे प्लॉट करणार याला? ग्राफ मध्ये, है ना? ग्राफ मध्ये म्हणजे हो कुठे? सर. आलेख असतो ना आपला. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. हा, व्हेरी गुड. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये. ठीक आहे. हो सर. आता याच्यावरूनच आपण काढत असतो मग मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. मॉड्युलस म्हणजे काय? लेंथ. पॉइंट पी जर असेल, z इज इक्वल्स टू a + ib सपोज, तर त्या a + ib ला आपण पॉइंट म्हणून प्लॉट करणार a, b. बरोबर ना? त्या हो सर. पॉइंटला जर मी ओरिजिन सोबत जोडला तर हा ओपी एक डिस्टन्स बनतो. रेडियस लेंथ. हा, मग त्याला आपण म्हणतो मॉड्युलस. हे मी युनिट सर्कल ओके मध्ये सर. पण सांगितलं होतं, आठवतं का? हो सर. आणि फिजिक्स मध्ये पोझिशन मेथड मध्ये येतं ते. हा, ओके. सो मग पी a, b म्हणजे एक पॉइंट, म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबर ऍज अ पॉइंट आपण प्लॉट केला. तर मॉड्युलस म्हणजे लेंथ, ओ पासून ते पी पर्यंतची लेंथ. त्याला कशाने डिनोट करतात? आर ने, किंवा असा मॉड झेड ने डिनोट करतात. बघा इथे मॉड झेड, 2 उभ्या दांड्या आणि त्याच्यामध्ये झेड लिहिला की त्याला म्हणतात मॉड झेड. ओके, ओके सर. मॉड झेड इज इक्वल्स टू आर इज इक्वल्स टू आर म्हणजे काय ते? मग डिस्टन्स. ठीक आहे, त्याला कशाने सॉल्व्ह करतो? रूट ऑफ रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ओके, म्हणजे रूट ऑफ ओके ए सर. स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपल्याला मिळणार. ठीक आहे, आणि पुढचं असतं आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंटचाच नवीन दुसरं नाव आहे एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, एम्प्लिट्यूड ऑफ झेड.
अँप्लिट्यूड म्हणजे हा अँगल जो एक्स ऍक्सिस सोबत फॉर्म करतोय आर्ग्युमेंट, त्यालाच आपण थिटा म्हणतो. आर्ग्युमेंट ऑर अँप्लिट्यूड ऑफ झेड, त्यालाच आपण थिटाने डिनोट करतो. मग थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याच्यावरून 4 केसेस जनरेट होतात. ठीक आहे. पहिली केस की जर ए पण ग्रेटर दॅन 0 आणि बी पण ग्रेटर दॅन 0 आहे, तर पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्येच लाई करणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाई करतो म्हणून त्याला आपण लिहितो डायरेक्टली टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. जर ए लेस दॅन 0 असेल आणि बी ग्रेटर दॅन 0 असेल, तर पॉइंट लाई करणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. त्याला आपण म्हणतो पाय मायनस. आठवलं का सेकंड क्वाड्रंटचा पॉइंट अँगल काय असतो? पाय मायनस. मायनस. मग इथे पण तेच केलं. अँगल थिटा म्हणजेच काय, अँगल फाइंड करतोय ना आपण. इथे पण तसंच केलं, पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. नंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला, सपोज ए लेस दॅन 0, बी पण लेस दॅन 0 म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर गेला तर त्याला काय लिहिणार? पाय प्लस, है ना. टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए बदलतच नाहीये, बाकी सगळ्या ठिकाणी तेच राहतंय. नंतर आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला, सपोज ए ग्रेटर दॅन 0 बट बी लेस दॅन 0, तर थिटा कोण असेल? 2 पाय मायनस. फोर्थ क्वाड्रंट काय असतो? 2 पाय मायनस, है ना. तर मॉड्युलस फाइंड करण्याचा एकच फॉर्म्युला आहे हा, मॉड्युलस ऑफ झेड आर इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा एकमेव फॉर्म्युला आहे मॉड्युलस फाइंड करण्याचा. बट आर्ग्युमेंट किंवा थिटा ज्याला म्हणतो आपण, ते फाइंड करण्यासाठी कुठल्या केस मध्ये जातोय ते आपण चेक करू. की केस 1 आहे म्हणजे क्वाड्रंट 1 आहे का, केस 2 म्हणजे क्वाड्रंट 2 आहे का, केस 3 म्हणजे क्वाड्रंट 3 आहे का, किंवा केस 4 म्हणजे क्वाड्रंट 4 आहे का. असं जेव्हा आपण बघूया तेव्हा आपल्याला समजेल की तो कोणत्या क्वाड्रंटचा आहे, त्याच्यानुसार आपण घेऊ पाय प्लस, पाय मायनस, 2 पाय मायनस, अशा प्रकारे. ठीक आहे. समजतंय का रे बाळांनो? हो सर. ओके. सो इथपर्यंत ऑलरेडी आपलं झालेलं आहे आणि सुषमा हे फक्त तुझ्यासाठी रिपीट झालेलं आहे. म्हणजे थँक्यू सर. तुझ्यासाठी म्हणजे बरेच जण नवीन जॉईन झाले, तर मी मुद्दाम रिपीट केलंय आज सगळी गोष्ट. ठीक आहे. सर मेन म्हणलं तर मला शाळेत कॉलेजमध्ये एवढं छान समजलं नव्हतं, तेवढं तुमच्यापाशी समजलंय. मनपूर्वक धन्यवाद सर. मग बाळा रेग्युलर राहा, म्हणजे मला पण आनंद होईल. हो सर. ठीक आहे, चालेल. चलो फिर आज के लिए इतना ही. काय वाटतं तुम्हाला, थांबलं पाहिजे का? सर एक्सरसाइज फर्स्ट सोडवायची का आता? हो, एक्सरसाइज फर्स्ट सोडवू शकते बाळा तू. ऑलरेडी मी सोडवली, यांच्याकडून मी सॉल्व्ह करून घेतलीये. ओके मॉड्युलस आणि सर. आर्ग्युमेंटचे जे क्वेश्चन आहेत ते पण जर जमत असतील तर करू शकतेस. ओके सर. ठीक आहे. ओके. सर हा. सर एक क्वेश्चन होता, मी बुक मध्ये बघितला होता. त्या क्वेश्चन ई रेस टू लॉग. कॅमेरा ऑन करा सगळेजण आता, मला बाय बाय करण्यासाठी. सर मी काय विचारते, तू बोल ना बाळा, मी ऐकतोय तुझं. ई रेस टू लॉग एक्स ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह कसा काढता सर? बाळा त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यायला पाहिजे. ते फॉर्म्युले असतात डेरिव्हेटिव्हचे. ते फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील तर त्याची व्हॅल्यू कशी येते ते मी सांगू शकतो. फॉर्म्युले नसतील माहिती तर काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला डिफरन्शिएशन शिकवणारच आहे. डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर आहे, एकच आहे डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शिएशन. थँक्यू सर. मी शिकवणारच आहे. सध्या नसेल समजत तर काही टेन्शन नका घेऊ. थोड्या थोड्या गोष्टी अशा आहेत, फिजिक्स मध्ये लागतंय कधी कधी, है ना, की आपल्याला मध्येच डेरिव्हेटिव्ह लागतो, मध्येच काही गोष्टी लागतात, तर त्या फिजिक्स मध्ये तेवढ्या पुरत्या, त्या पॉइंट, त्या टॉपिक पुरत्या शिकून घ्यायच्या, समजून घ्यायच्या. मी पुढे भविष्यात तुम्हाला हे सगळं शिकवणारच आहे 1 by 1. ठीक आहे. हो थँक्यू सर. कॅमेरा ऑन करा, मला बाय बाय बोला आणि चलो. बाय बाय गायत्री. कोणी आहे का रे अजून? गेले का सगळे? चलो टाटा, टेक केअर, बाय बाय.